तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। तर अजित पवार यांच्याकडनं कसपटे कुटुंबाचं सांत्वन करण्यात आलं। अजित पवारांनी वैष्णवीच्या आई वडिलांसोबत संवाद देखील साधलेला आहे। आणि ह्याच्यात फास्टॅगवर मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे। त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्टॅगवर चालवायची आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेले। ह्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड वर घेऊन यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली। त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग घाईघाई करणार नाही। त्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे, त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे, ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत, ते रेकॉर्डवर आलेलं आहे। त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात। काल टीम पहिल्या 3 होत्या, आम्ही वाढवायला सांगितल्या। वाढवल्यानंतर सीपींनी सांगितलं होतं सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला नाईलाजास्तव कराव्या लागतील। दादांनी मला सकारात्मक सांगितलं आणि सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल, तुमच्या वैष्णवीला न्याय मिळेल। समाधानकारक चर्चा झाली तुमची अजित पवारांबरोबर? तुम्ही काय काय मागणी केली आणि त्याच्यावर अजित नाही, पवार मागणी करायचं काय नाही, जे होईल ते म्हणले कोर्ट जो निकाल देईल तो होईल न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे। दादांनी जो शब्द दिला ते म्हणले की मी त्या शब्दाला वचनबद्ध आहे। तुम्ही काय मागणी केली की फास्ट ट्रॅक कोर्टात हे हा, fast track court ते वकील द्या काय? नाही, वकिलाच्या बाबतीत काय तसं काय झालं नाही। ते म्हणले की होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।